शिवलिंग म्हणजे केवळ पूजेची पिंड नाही, तर त्यामागे संपूर्ण सृष्टीचे वैज्ञानिक रहस्य दडले आहे. बिंदू आणि नाद मिळून ही सृष्टी कशी बनली? पहा शिवपुराणातील हे अद्भुत सत्य. शिवपुराणातील विद्येश्वर संहिता अध्याय 16 मध्ये मातीच्या म्हणजेच पार्थिव शिवलिंगाची निर्मिती आणि पूजेची अचूक पद्धत तर सांगितली आहेच, पण त्यासोबतच ओम म्हणजे प्रणव आणि शिवलिंगाचे 6 सूक्ष्म भेद कोणते, याचे सखोल आध्यात्मिक व शास्त्रीय विवेचन केले आहे. विद्येश्वर संहिता अध्याय 16 माती इत्यादींपासून बनवलेल्या देवप्रतिमांच्या पूजेची पद्धत, त्यांच्यासाठी नैवेद्याचा विचार, पूजेच्या विविध उपचारांचे फळ, विशेष महिने, वार, तिथी आणि नक्षत्रांच्या योगात पूजेचे विशेष फळ, तसेच लिंगाच्या वैज्ञानिक स्वरूपाचे विवेचन ऋषींनी विचारले. साधू शिरोमणी सूतजी, आता आपण पार्थिव प्रतिमेच्या म्हणजेच मातीच्या मूर्तीच्या पूजेचा विधी सांगावा, ज्यामुळे सर्व इच्छित वस्तूंची प्राप्ती होते. सूतजी म्हणाले, हे महर्षींनो, तुम्ही अत्यंत उत्तम गोष्ट विचारली आहे. पार्थिव प्रतिमेचे पूजन सर्व मनोरथ पूर्ण करणारे आणि दुःखांचे तत्काळ निवारण करणारे आहे. मी त्याचे वर्णन करतो, तुम्ही एकाग्रतेने ऐका. मातीपासून बनवलेल्या देवप्रतिमांची पूजा या भूतलावर मनोवांछित फळ देणारी मानली गेली आहे. यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघांनाही अधिकार आहे. नदी, तलाव, विहीर किंवा कूप यामध्ये प्रवेश करून पाण्याच्या आतून माती काढून आणावी. नंतर गंध चूर्णाने तिचे संशोधन करून शुद्ध मंडपामध्ये ठेवून ती बारीक वाटावी आणि मळावी. यानंतर हाताने प्रतिमा बनवावी आणि दुधाने सुंदर संस्कार करावेत. त्या प्रतिमेत अंग प्रत्यंग नीट स्पष्ट दिसेल अशी आणि सर्व प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांनी युक्त अशी ती बनवावी. त्यानंतर तिला पद्मासनावर स्थापित करून आदरपूर्वक तिची पूजा करावी. गणेश, सूर्य, विष्णू, दुर्गा आणि शिव यांच्या प्रतिमेची, शिवाच्या आणि शिवलिंगाची नेहमी पूजा केली पाहिजे. षोडशोपचार पूजनाने मिळणाऱ्या फळाचे सिद्धीसाठी 16 उपचारांनी पूजन केले पाहिजे. पुष्पांनी प्रोक्षण म्हणजे पाणी शिंपडावे आणि मंत्रपाठाने अभिषेक करावा. अग्नीवर शिजवलेल्या तांदळाचा नैवेद्य तयार करावा. सर्व नैवेद्य मिळून एक कुडव म्हणजे सुमारे पावशेर असावा. घरात पार्थिव पूजनासाठी एक कुडव आणि घराबाहेर कोणत्याही मनुष्याने स्थापित केलेल्या शिवलिंगाच्या पूजनासाठी एक प्रस्थ नैवेद्य तयार करणे आवश्यक आहे, असे समजावे. देवतेने स्थापित केलेल्या शिवलिंगासाठी 3 शेर नैवेद्य अर्पण करणे योग्य आहे आणि स्वयंभू शिवलिंगासाठी 5 शेर नैवेद्य अर्पण करावा. असे केल्यास पूर्ण फळाची प्राप्ती होते. अशा प्रकारे 1000 वेळा पूजा केल्याने द्विजसत्य लोकाला प्राप्त करतो. 12 बोटे रुंद, याच्या दुप्पट म्हणजे 24 बोटे लांब आणि 1 बोट जास्त म्हणजे 25 बोटे लांब, तसेच 15 बोटे रुंद असलेले लाकडी किंवा लोखंडी पात्र बनवले जाते. त्याला विद्वान पुरुष शिव म्हणतात. त्याचा 8वा भाग प्रस्थ म्हटला जातो, जो 4 कुडव एवढा मानला जातो. मनुष्याने 100 किंवा 1000 दिवसात 100 किंवा 1000 वेळा पूजा करावी. देवता आणि अग्नीमध्ये श्रद्धा ठेवून मनुष्य जे नित्यपूजन करतो, ते त्याला पुत्र व इच्छित वस्तू प्रदान करते. ते सर्व पापांचे शमन करते आणि निरनिराळ्या दुःखांचा विनाश करते. निरनिराळ्या वारांना केलेली शिव इत्यादींची पूजा आत्मशुद्धी प्रदान करणारी समजली पाहिजे. वार, तिथी, नक्षत्र आणि योग हे कर्माचे आधार आहेत. त्यात वृद्धी होते आणि क्षय होत नाही, म्हणूनच त्यांना पूर्ण ब्रह्मस्वरूप मानले पाहिजे. सूर्योदयापासून ते दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एका वाराची स्थिती मानली गेली आहे, जी ब्राह्मण इत्यादी सर्व वर्णांच्या कर्मांचा आधार आहे. विहित तिथीच्या पूर्ण भागात केलेली देवपूजा मनुष्याला पूर्ण भोग प्रदान करणारी असते. जरी मध्यान्हानंतर तिथीचा प्रारंभ झाला तरी रात्रीयुक्त तिथीचा पूर्व भाग पितरांच्या श्राद्धासाठी उत्तम मानला आहे.
अशी तिथी उत्तर भागाने युक्त असते, म्हणून ती देवकर्मासाठी प्रशस्त मानली गेली आहे. जर मध्यान्ह काळापर्यंत तिथी राहत असेल तर उदयव्यापिनी तिथीलाच देवकर्मात ग्रहण केले पाहिजे. याचप्रमाणे शुभ तिथी आणि नक्षत्र इत्यादी देवकार्यात ग्राह्य असतात. वारांचा योग्य विचार करून पूजा आणि जप केला पाहिजे. वेदांमध्ये पूजा शब्दाचा अर्थ या प्रकारे सांगितला आहे. पूजयति अनेन इति पूजा. इथे पूजा शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे. पूचा अर्थ आहे भोग आणि फळाची सिद्धी. ती ज्या कर्माने संपन्न होते तिचे नाव पूजा आहे. मनोवांछित वस्तू आणि ज्ञान हेच इच्छित वस्तू आहेत. सकामी भक्ताला इच्छित भोग आणि निष्काम भक्ताला पारमार्थिक ज्ञान हवे असते. हे दोघेही पूजा शब्दाचे अर्थ आहेत. यांची योजना केल्यानेच पूजा शब्दाची सार्थकता सिद्ध होते. या प्रकारे लोक आणि वेदांमध्ये पूजा शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहे. नित्य आणि नैमित्तिक कर्म कालांतराने फळ देतात, परंतु काम्य कर्म जर योग्य प्रकारे केले गेले तर ते तत्काळ फलदायी ठरते. दररोज 1 पंधरवडा, 1 महिना आणि 1 वर्षांपर्यंत सतत पूजा केल्याने त्या कर्मांचे फळ प्राप्त होते आणि त्याने पापांचा क्रमशः क्षय होतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला केलेली महागणपतीची पूजा एका पंधरवड्याच्या पापांचा नाश करणारी आणि एका पंधरवड्यापर्यंत उत्तम भोगरूपी फळ देणारी असते. चैत्र महिन्यातील चतुर्थीला केलेली पूजा एका महिन्यापर्यंत फळ देते आणि जेव्हा सूर्य सिंह राशीत असतो त्यावेळी भाद्रपद कृष्ण चतुर्थीला केलेली गणेश पूजा एका वर्षापर्यंत मनोवांछित भोग प्रदान करते असे जाणावे. श्रावण महिन्यातील रविवारी हस्त नक्षत्राने युक्त सप्तमी तिथीला आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला सूर्याचे पूजन केले पाहिजे. ज्येष्ठ आणि भाद्रपद महिन्यातील बुधवारी श्रवण नक्षत्राने युक्त द्वादशी तिथीला आणि केवळ द्वादशीलाही केलेल्या भगवान विष्णूच्या पूजनाने इच्छित संपत्तीची प्राप्ती होते. आश्विन महिन्यात केली जाणारी श्रीहरीची पूजा इच्छित मनोरथ आणि आरोग्य प्रदान करणारी असते. आषाढ आणि पौष महिन्यात पूर्वोक्त गायी इत्यादी 12 उपकरणांसह दान केल्याने ज्या फळाची प्राप्ती होते ती द्वादशी तिथीला आराधना करून श्री विष्णूंची तृप्ती केल्यास प्राप्त होते. जो द्वादशी तिथीला भगवान विष्णूच्या 12 नावांद्वारे 12 ब्राह्मणांचे षोडशोपचार पूजन करतो तो त्याची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. कर्क संक्रांतीने युक्त श्रावण महिन्यातील नवमी तिथीला मृगशिरा नक्षत्राच्या योगात अंबिकेचे पूजन करावे. हे संपूर्ण मनोवांछित भोग व फळ देणारे आहे. ऐश्वर्याची इच्छा असणाऱ्या पुरुषाने त्या दिवशी तिची पूजा नक्की केली पाहिजे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी संपूर्ण इच्छित फळ देणारी आहे. त्याच महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी जर रविवारी आली तर त्या दिवसाचे महत्त्व विशेष वाढते. त्यासोबतच जर आद्रा आणि महाआद्रा म्हणजे सूर्यसंक्रांतीने युक्त आद्रा योग असेल तर त्या प्रसंगी केलेली शिवपूजा विशेष महत्त्वाची मानली गेली आहे. माघ कृष्ण चतुर्दशीला केलेली शिवपूजा संपूर्ण इच्छित फळ देणारी आहे. ती मनुष्याचे आयुष्य वाढवते, मृत्यूचे कष्ट दूर करते आणि सर्व सिद्धींची प्राप्ती करून देते. तसेच ज्येष्ठ महिन्यात चतुर्दशीला महाआद्रा योग किंवा मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही तिथीला आद्रा नक्षत्र असेल तर त्या प्रसंगी विविध वस्तूंची बनवलेली मूर्ती शिवरूपाने पूजली असता ती भोग आणि मोक्ष देणारी ठरते. कार्तिक महिन्यात प्रत्येक वारी आणि तिथीला महादेवाची पूजा विशेष महत्त्वाची आहे. कार्तिक महिन्यात ज्ञानी पुरुषाने दान, तप, होम, जप आणि नियमांद्वारे सर्व देवतांचे षोडशोपचाराने पूजन करावे. या पूजेत देवप्रतिमा, ब्राह्मण आणि मंत्रांचा उपयोग आवश्यक आहे. कार्तिक महिन्यात देवतांचे पूजन, यजन सर्व भोगांना देणारे, व्याधींचे हरण करणारे आणि भूतग्रहांना विनाश करणारे आहे. कार्तिक महिन्यातील रविवारी भगवान सूर्याची पूजा करणे आणि तेल व सुती वस्त्र दान केल्याने माणसाचे कोढ इत्यादी रोगांचा नाश होतो. हरड, काळी मिरी, वस्त्र आणि खीर इत्यादींचे दान आणि ब्राह्मणांना प्रतिष्ठा कारणीभूत ठरल्याने
क्षयरोग मिटतो. दीप आणि मोहरीच्या दानाने मिरगीचा रोग मिटतो. कृतिका नक्षत्राने युक्त सोमवारी केलेल्या शिवपूजेने दारिद्र्य मिटते आणि संपूर्ण संपत्तीची प्राप्ती होते. कृतिका नक्षत्रयुक्त मंगळवारी स्कंदाचे पूजन केल्याने आणि दिवा व घंटा इत्यादी दान केल्याने मानवाला यक्षसिद्धी प्राप्त होते. कृतिका नक्षत्रयुक्त बुधवारी केलेला श्री विष्णूचा यज्ञ आणि दहीभाताचे दान मानवाला उत्तम संतानाची प्राप्ती करून देणारे असते. कृतिका नक्षत्रयुक्त गुरुवारी मधाचे, सोन्याचे आणि तुपाचे दान केल्याने भोगांमध्ये व ऐश्वर्यात वृद्धी होते. कृतिका नक्षत्रयुक्त शुक्रवारी गजानन गणपतीची पूजा केल्याने आणि गंध, पुष्प व अन्नाचे दान केल्याने मानवाला उपभोग्य वस्तूंची वृद्धी होते. त्या दिवशी सोने, चांदी इत्यादींचे दान केल्याने वंध्या स्त्रीलाही उत्तम पुत्राची प्राप्ती होते. कृतिका नक्षत्रयुक्त शनिवारी दिक्पालांची, दिग्गजांची, नागांची, त्रिनेत्रधारी रुद्र, विष्णू, ब्रह्मा, धन्वंतरी आणि अश्विनी कुमारांची पूजा केल्याने रोग, अपमृत्यू आणि अकाली मृत्यूचे निवारण होते. मीठ, लोखंड, तेल आणि उडीद तसेच सुंठ, पिंपळी आणि काळी मिरी, फळे, गंध आणि जल इत्यादींचे आणि तूप, सुवर्ण, मोती इत्यादींचे दान केल्याने स्वर्गलोकाची प्राप्ती होते. धनु संक्रांतीने युक्त पौष महिन्यात उषाहा कालात म्हणजे पहाटे शिव इत्यादी सर्व देवतांचे पूजन सर्व सिद्धींची प्राप्ती करून देणारे असते. या पूजेत अगहन म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील तांदळापासून तयार केलेला हविष्यान्न नैवेद्य उत्तम मानला गेला आहे. पौष महिन्यात केवळ अन्नाचे दान केल्याने मनुष्याला संपूर्ण इच्छित फळांची प्राप्ती होते. मार्गशीर्ष महिन्यात अन्नदान करणाऱ्या मनुष्याचे सर्व पाप नष्ट होते. तो धर्म, वेद, ज्ञान आणि मोक्ष प्राप्त करतो. मार्गशीर्ष महिना आल्यावर कमीत कमी 3 दिवस उषाकाळी देवतांची पूजा करावी. पौष महिन्यात महिनाभर जितेंद्रिय आणि निराहार राहून ब्राह्मणाने प्रातःकालपासून मध्यान्ह कालापर्यंत गायत्री जप करावा. असा जप करणारा ब्राह्मण ज्ञान प्राप्त करून शरीर सुटल्यानंतर मोक्ष प्राप्त करतो. पंचाक्षर मंत्राच्या म्हणजेच नमः शिवाय निरंतर जपाने विशुद्ध ज्ञान प्राप्त होते. शिवलिंगाचे शास्त्रीय व वैज्ञानिक स्वरूप सारा चराचर जगत बिंदुनाद रूप आहे. बिंदू शक्ती आहे. या प्रकारे संपूर्ण जगत शिवशक्ती स्वरूपच आहे. नाद बिंदूचा आणि बिंदू या जगताचा आधार आहे. बिंदू आणि नाद यांनी युक्त सर्व काही शिवस्वरूपच आहे, कारण तोच सर्वांचा आधार आहे. आधारातच आधेयाचा समावेश असतो. या सशक्तीकरणाच्या स्थितीतूनच सृष्टिकाळात जगताचा प्रादुर्भाव होतो, यात संशय नाही. शिवलिंग बिंदुनाद रूप आहे, अतः ते जगताचे कारण मानले जाते. बिंदू देव आहे आणि नाद शिव या दोघांचे संयुक्त रूप म्हणजेच शिवलिंग होय. म्हणूनच संकटांतून सुटका मिळवण्यासाठी शिवलिंगाची पूजा केली पाहिजे. बिंदुरूपा देवी उमा आहे आणि नादरूप भगवान शिव आहेत. या मातापित्यांचे पूजन केल्याने परमानंदाची प्राप्ती होते. देवी उमा जगताची माता आहे आणि भगवान शिव जगताचे पिता आहेत. जो यांची सेवा करतो त्या पुत्रावर या दोघा मातापित्यांची कृपा नित्य राहते. भर्ग म्हणजे शिव पुरुष रूप आहे आणि भर्गा म्हणजे शिवा किंवा शक्ती प्रकृती मानली जाते. अव्यक्त आंतरिक अधिष्ठान रूप गर्भाला पुरुष मानले जाते आणि व्यक्त आंतरिक अधिष्ठान भूत गर्भाला प्रकृती मानले जाते. पुरुष अनादि आहे. तो प्रकृतिरूप गर्भाने युक्त असल्याने कारण गर्भवान आहे, कारण तोच प्रकृतीचा जनक आहे. जीव पुरुषापासूनच वारंवार जन्म आणि मृत्यूला प्राप्त होतो. मायेद्वारे अन्य रूपाने प्रकट केले जाणे हाच त्याचा जन्म मानला जातो. जीवाचे शरीर जन्मकाळातच जीर्ण होऊ लागते, म्हणूनच त्याला जीव संज्ञा दिली गेली आहे. जो जन्म घेतो आणि विविध पाशांद्वारे ताणला पडतो त्याचे नाव जीव आहे. अतः जन्ममृत्यूरूपी बंधनाची निवृत्ती करण्यासाठी जगताचे अधिष्ठान भूत मातृपितृ रूप शिवलिंगाचे पूजन केले पाहिजे. तसेच गाईचे दूध, दही आणि तूप या तिन्हींचे पूजनासाठी मध
आणि साखरेसह वेगवेगळे आणि एकत्र मिसळून पंचामृत तयार करावे. याने शिवलिंगाला अभिषेक आणि स्नान घालावे. प्रणव मंत्राचा म्हणजे ओम उच्चारपूर्वक भगवान शिवाला ते अर्पण करावे. संपूर्ण प्रणव हा ध्वनिरूप असल्याने नादलिंग मानला गेला आहे. स्वयंभूलिंग नादरूप असल्याने कारण नादलिंग म्हटले गेले आहे. यंत्र किंवा अर्घा बिंदुरूप असल्याने बिंदुलिंगाच्या रूपात प्रसिद्ध आहे. यामध्ये अचल रूपाने प्रतिष्ठित जे शिवलिंग आहे ते मकार स्वरूप आहे. सवारी म्हणजेच मिरवणूक काढण्यासाठी जे चललिंग असते ते उकार स्वरूप मानले गेले आहे. पूजेची दीक्षा देणारे गुरु किंवा आचार्य आकार रूप मानले जातात. या प्रकारे अकार, उकार, मकार, बिंदू आणि नाद म्हणजेच ध्वनी प्रणवचा यांच्या रूपात लिंगाचे भेद आहेत. या 6 लिंगांची नित्यपूजा करणारा साधक जिवंतपणीच मुक्त होतो. तसेच अध्याय 16 समाप्त. अकार, उकार, मकार, बिंदू आणि नाद या 6 लिंगांची रहस्यमय ताकद ज्याला समजली तो जिवंतपणीच मुक्त होतो. शिवपुराणातील ही ज्ञानगंगा केवळ पूजेपुरती मर्यादित नसून मानवी अस्तित्वाचा मार्ग दाखवणारी आहे. हा संदेश तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. हर हर महादेव. शिवपुराणातील ही माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटणावर क्लिक करा. तुमच्या मनात अध्यात्माविषयी काही प्रश्न असतील किंवा आहेत का तर खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.